सोलापूर हैदराबाद महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला। अपघातात 16 जण जखमी झालेत, 6 जण गंभीर जखमी आहेत। या अपघातामध्ये बसमधली 16 प्रवाशांपैकी 6 जखमी प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे। बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाला असावा अशी शक्यता सध्या व्यक्त होते। वर्धा आर्वी मार्गावरील खरांगणा परिसरात अनियंत्रित डंपर उलटून भीषण अपघात झाला। या अपघातात चालकासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला। अनियंत्रित डंपरनं नाल्यावरील पुलाच्या संरक्षक भिंतीला धडक दिली। यामध्ये रस्त्यावरील पथदिव्यांच्या खांबांचंही नुकसान झालं। कोकणामधून परतीच्या प्रवासासाठी निघालेले गणेश भक्त येताना सुद्धा वाहतूक कोंडीमध्ये अडकलेत। माणगाव पासून लोणेरे टेंपाले इथपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। अरुंद असलेली माणगावची बाजारपेठ आणि लोणेरेमधील रखडलेला उड्डाण पूल यामुळे ही वाहतुकीची कोंडी झाली आहे। त्यामुळे जातानाही वाहतुकीची कोंडी आणि येतानाही वाहतुकीची कोंडी अशी गणेश भक्तांची अवस्था आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धुळे महानगरपालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली। 2011 सालच्या जनगणनेनुसार प्रभाग रचना कायम ठेवण्यात आली आहे। 19 प्रभाग धुळे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कायम राहणार आहेत। नागरिकांना प्रभाग रचनेबाबत 15 सप्टेंबरपर्यंत हरकत नोंदवण्याची मुदत देण्यात आली आहे। बीडमधल्या एका मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ परळीकरांनी मूकमोर्चा काढला। परळीमधल्या राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकमधून या वज्रमूठ निषेध मूकमोर्चाला सुरुवात झाली। यावेळेस आरोपीला फाशी द्यावी, रेल्वेनं दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। परळीकरांनी या मागण्यांचं एक निवेदन दिलं। रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात परळीमध्ये मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चा दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात एक तरुण मद्यधुंद अवस्थेमध्ये दिसला। यावेळेस परिसरात जमलेल्या महिलांनी तरुणाला चांगला चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले। राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीनं गेल्या 16 दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले, पण सरकारनं अद्याप कोणताही निर्णय न घेतल्यानं आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकारचं लक्ष वेधण्यासाठी थाली बजाव आंदोलन केलं। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सलग 16व्या दिवशी सुद्धा सुरू आहे। बीड जिल्ह्यामधील 800 पेक्षा जास्त कर्मचारी संपावर असल्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील आरोग्य सेवेवर संपाचा परिणाम झालाय। नांदणीमधल्या महादेवी हत्तीणीला मठामध्ये परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिसाद मिळत नाहीये। राज्य शासनाकडून पुनर्विचार याचिका दाखल करूनही सर्वोच्च न्यायालयाकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तातडीनं निर्णय झाला नाही तर आंदोलन करू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं देण्यात आलाय। मराठा समाजाला ओबीसींमध्ये सहभागी करून घेऊ नये या मागणीसाठी सकल ओबीसी समाज आणि समता परिषदेनं जालन्यामध्ये आंदोलन केलं। यावेळेस सरकारनं काढलेल्या जीआरची होळी करण्यात आली आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर करण्यात आलाय। विशेष म्हणजे 2017 सालचा आराखडा तसाच ठेवण्यात आलाय। दिग्गज नगरसेवकांचे प्रभाग जैसे थे राहिले आहेत। नागरिकांचा प्रभाग रचनेवर 15 सप्टेंबरपर्यंत हरकती नोंदवता येणार आहेत, पण या प्रारूप आराखड्यावरून राजकारण मात्र तापण्याची शक्यता आहे। संगमेश्वर तालुक्यातल्या कडवई तुरळ या परिसरामधील वाणीवाडी बाजारपेठ आणि समर्थनगर भाग इथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नाहीये। पावसाळ्यामध्ये नदी नाले दुथडी भरून वाहतात। अशा वेळी मृतदेह मानवी साखळी करून नदी पार नेण्याची वेळ नागरिकांवर येते। काही प्रसंगी मृतदेह वाहून जाण्याच्या घटनाही घडल्या आहेत।